नमस्कार मंडळी. तर सकाळ सकाळ माझी सुरुवात होते कोमट पाण्याने, ज्याच्यामध्ये मी हा पतंजलीचा आवळा ज्यूस एक झाकण टाकते आणि कपभर पिते, कारण की हा माझ्या केसांसाठी आणि स्किनसाठी खूप चांगला आहे. तुम्हीसुद्धा पिऊ शकता तुमच्याही केसांसाठी आणि स्किनसाठी. सोबतच फ्रेश झाले आणि त्याच्यानंतर मी बनवली अंडा भुर्जी, ज्याची तयारी मी अगोदरच करून ठेवली होती. खायला घेतलं, सगळ्यांना खायला दिलं आणि सोबतच बुनो बघा कसा बघतोय. वर आले, स्किन केअर केला, कारण की स्किन केअर खूप इम्पॉर्टंट आहे. घरात असो किंवा बाहेर असो स्किन केअर कराच. खाली आले तर बघितलं मम्मीने मस्त सुरमईची गाबुली आणली होती. तर तुम्हाला ह्याची रेसिपी बघायची असेल नक्कीच मला कमेंट करा. आणि सोबतच मी आज बनवणार होते कोलबी बिर्याणी. आणि बघा गाबोली किती मस्त झालेली आहे. जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर नक्कीच मला कमेंट करा. आणि सोबतच मी आता घेतली थर लावायला. हे बघा आपली कोलबीची ग्रेव्ही किती मस्त झाली आहे. जर तुम्हाला ह्याची डिटेल रेसिपी हवी असेल तर मला नक्कीच सांगा. एक मस्त मोठीवाली डिटेल रेसिपी तुम्हाला सांगेल मी यूट्यूब चॅनलवर टाकेल, तेव्हा तुम्ही नक्कीच जाऊन बघा. तर तुम्हाला हवी असेल कोलबी बिर्याणीची रेसिपी तर मला नक्कीच कमेंट करा. मी तुम्हाला नक्कीच खूप चांगल्या पद्धतीने कोलबी बिर्याणी कशी बनवतात ती सांगेल. आणि मग नंतर आम्ही जेवायला घेतला आणि सगळं जेवण एक नंबर झालेलं. मला जेवण बनवायला भरपूर आवडतं. मग मी झोपले आणि कारण की माझे कान दुखत होते. मग मी नाश्ता करायला घेतला, म्हणजे चॉकोज मला भरपूर आवडतात. आणि बुनो बघा इथे कसं शेपटी हलवून बघत होता माझ्याकडे. मग मी वर आले. जसं की तुम्हाला माहितीच असेल माझ्या स्टुडिओचं काम आता चालू झालेलं आहे, तर त्याच्याच गडबडीमध्ये आहोत आम्ही. भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये.